हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौकोनी गळ्याची शिवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आणि परफेक्टली असा चौकोनी गळा कसा शिवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ छोटासा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली समजेल. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कसं कटिंग करायचं त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो पण बघा आणि इतर व्हिडिओ पण बघा जेणेकरून तुम्हाला शिवणकामामध्ये मदत होईल. चला मग जास्त वेळ न घेता आपण चौकोनी गळ्याला शिवण्याची पद्धत बघूया. तर इथं आपण अस्तरचा चौकोनी गळा शिवणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजवर. तर अस्तर आणि मेन कापड मी इथे घेतलेलं आहे. मेन कापड बाजूला करून घेते आणि इथे मी गळा रुंदी घेत आहे 2.25 वरती शोल्डरच्या साईडला. त्याच्यानंतर आता आपण गळा उंची टाकूया. गळा उंची आहे 9.5, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे, शोल्डरमध्ये जाईल. त्याच्यानंतर खाली गळा रुंदी 2.25च घ्यायची. जी वरती गळा रुंदी 2.25 घेतली आहे तीच आपल्याला चौकोनी गळ्यासाठी खाली घ्यायची आहे. तर चौकोनी गळा हा सरळ गळा आहे, याच्यात पण प्रकार आहेत चौकोनी गळ्यामध्ये. तर आता आपला हा गळा झाला आहे तयार आणि तो आपण कट करून घेऊया आणि आता हा आपण अस्तर आहे ना असा सरळ करायचा आहे आणि पट्टी घ्यायची. पट्टीने ना गळ्याच्या साईडने 1/2 इंचावर आपल्याला सरळ अशी लाईन टाकायची आहे. तर हे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छान पद्धत आहे आणि त्यांचा परफेक्टली असा गळा येईल. त्याच्यासाठी ही पद्धत मी दाखवत आहे. तर खालून पण 1/2 इंचावर अशी सारखी शिलाई येऊ द्यायची आहे. सरळ इथे शिलाई येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर आता हे मेन कापडवर आपण हा अस्तर ठेवून घेऊया, पिन वगैरे लावून घेऊया. सिल्कचा कापड आहे तर बघा इथं पिन वगैरे लावून हे केलेलं आहे. आता आपण जी लाईन टाकली त्याच्यावरच मशीन चालवायचं आहे, म्हणजे शिलाई टाकायची आहे, जेणेकरून आपला सरळ याच्यात चौकोनी गळा तयार होईल. तर बघा सुई कोण्यामध्ये राहू द्यायची. फिरवताना सुई कापडमध्ये ठेवायची आहे कोण्याला फिरवताना आणि फूट उचलून आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे. आता आपला हा गळा जे मेन कापड आहे ते कट करून घेऊया आणि इथे कोण्यांमध्ये आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत. आता खालून पण कमरेच्या साईडने अर्धा इंचावर आपण शिलाई टाकून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर पलटी करून घेऊया. हा कापड जी शिवलेली बाजू ती आपली मध्ये चालली जाईल. शिलाई टाकली ना तिथं आपल्याला थोडंसं असं नखाने प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपण दाब शिलाई अस्तरच्या साईडनेच दाब शिलाई टाकून घेऊया या पद्धतीने. चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. तर कोण्यामध्ये पण जे मशीनचं पेर आहे तो उचलून घ्यायचा आणि सुई कापडमध्ये ठेवायची आणि लगेच असं फिरून घ्यायचं. तर या पद्धतीने चौकोनी गळा तुमचा खूप लवकर तयार होईल आणि खूप छान असा बसेल. खालून पण दाब शिलाई टाकून घ्यायचे कमरेच्या साईडने. आता आपण पूर्ण जे अस्तर आहे ते मेन कापडला फिट करून शिलाई टाकून घ्यायचं आणि अटॅच करून घेऊया असं. तर ही सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला चौकोनी गळा बनवण्याची माझ्या खास नवीन मैत्रिणींसाठी दाखवलेली आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करून द्या. आता हा एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेऊया आपण. आणि ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरून मेन कापडवर ज्यावेळेस ठेवतात ना त्यावेळेस तुमचा कापड हा आजूबाजूला अर्धा इंच जास्त असू द्या मेन कापड, एवढी काळजी घ्या. त्याच्यानंतर आपण इथे गळ्याच्या खाली असा टक्स टाकून घेत आहोत बॅक साईडचे या पद्धतीने. गळ्याच्या खाली चूळ द्यायचं आहे टक्स. आता त्याच्यानंतर पाठीच्या खालून जो आपण शिलाई टाकली होती त्याच्यावरती अर्धा इंचावर एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा इथे झाले. आपण परत ते ना गळ्याला आहे ना डबल शिलाई टाकून घेऊया. तर ते 1/2 इंचावर येऊ द्यायचं आहे या पद्धतीने.
पाव आणि बघा किती सुंदर असा आपल्या इथं चौकोनी गळा परफेक्टली तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला कुठला गळा जमत नसेल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.